पेडणे मोटारसायकल पायलटाने हंगामी शेड बांधपासंबंधी सागर असगावकराक मेळून आपले प्रश्न मांडले आणि आपले हुस्के सोडोवपा खातीर वेळार कारवाई करपाचो उलो मारलो. पण आम्ही आता हांगा एक 10 मिनटां रावली जाल्यार आमकां कळटा हांगा कितें त्रास जाता सो तेका लागून हांवें तांकां म्हटलेलें की हांव म्हटलें तुमकां शेड घालून शेड करून दिता. सो हांवें फक्त एकच तांकां हे केल्लें की हांव म्हटलें एप्लिकेशनां दिता तेचेर तुमी सगळ्यांनी हे करून तुमी म्युनिसिपालिटी PWD ट्रॅफिक सेल हांकां तुमी निवेदनां दिवची. ते जातूकच म्हटलें तेंच्या कडल्यान एक फावटी NOC येतूकच रोखडें म्हटलें आमी हे शेडीचें काम करयात. तितून पॉलिटिकल हे कांयच ना, फक्त एकच की तांकां खंय तरी एक सेफ ते शेडीत रावतले. जसो आतां म्हाका आमी आतां एक 15 मिनटां रावली जाल्यार आमकां कळटा कितें त्रास जाता हांगा रावन. सो ते खंय तरी एक सेफ शेडीन रावतले इतलेच म्हाजे तेच्या फाटी एक बरे विचार आसात आणि अशें पॉलिटिकल अशें काय तेतून हे ना. आता तुम्ही मानून परमिशनां कितें घेतलें ना, आमी ऑलरेडी आतां तेंच्यांनी सगळ्यांनी म्हटलें ते 10 पायलटची तेंची जी कमिटी आसा तेंच्यांनी सगळ्यांनी ऑलरेडी PWD कडेन एप्लिकेशन केला, प्लस म्युनिसिपालिटी कडेन केला, डेप्युटी कलेक्टर कडेन एप्लिकेशन केला आणि ट्रॅफिक पोलीस सेल कडेन केला. दिला तेंच्यांनी बी इनवर्ट डॉक्युमेंट दिला तेंच्यांनी. फक्त आता एक वचून पाठपुरावो करतले म्हटलं एक्झॅक्टली आता कितें जालें खंय मेरेन पावले. ओनराची NOC मेळ्ळी. आमचे काकासाहेब देशप्रभू जे आमचे आसात ते लागतात तेंच्यांनी ऑलरेडीच पयलीं तांकां NOC दिल्या की तुमी हे करात म्हटलें. तेंच्यांनी तेंच्या हितून ते तेंचे खातीर जे जाय ते केल्ले. बट फक्त जाला कितें तेच्या उपरांत ते आतां कित्याक उरले ते आमकांय खबर ना. मे बी ते PWDच्या कडल्यान म्हटल्यार हे मेळोंक नासतलें परमिशन तेका लागून उरले आसतले. बट आमचें एकच आसा तेंच्या कडल्यान जर परमिशन आमकां प्रॉपर मेळटा जाल्यार विथीन 7 to 8 days आमच्यान थंय शेड घालून दिवं तांकां. आणि ती पण शेड रिमुवेबल आणि फोल्डेबल आसतली जेणे करून फाल्यां जर थंय कितें म्हटल्यार आमचो शिगमोत्सव ना जाल्यार आनी कितें आसलें जाल्यार थंय कोणाक त्रास जावचो ना. जाय तेन्ना ती म्हटल्यार काडून दवरूं येता, ना जाल्यार परतून ती शेड घालूं येता. थँक्यू. शेड घालून कितें तुमचे जे कितें प्रॉब्लेम्स आसात ते तांकां तुमी फक्त एक फावटी सांगात. कळ्ळें तुमकां? मागीर तेच्या उपरांत तुमचें जे परमिशन घेवन आमी रोखडें शेडचें काम चालू करता. ओके बरें. तुमचे आतां मेरेन कितें कितें जालें तें सगळें तुमी मातशें सांगलें बरें. आयज गेली 5 वर्सां हय जेव्हा बाबू आजगावकर येयले तेव्हा बाबू आजगावकरान आमकां सांगलें की तुमकां शेड आमी घालून दिता म्हणून. आनी ही शेड घालपा खातीर खूब प्रयत्न केले बाबून. आणि बाबून सांगली तुमची शेड रेडी आहा आणि वारकणां आमी तुमकां बांदून थंय दिवपाची स्टार्ट केला ते वेल्डिंग करपाक. तुमी म्हणालो थंय वचून येयात बघात कशें काय तुमकां जाय ते. ज्ञानेश्वरान एकदां सांगलें की तुमी चला आनी बघून येयात, तांकां पयशे बी आमी दिल्ले आहा. अशें आमकां 4-5 फावटी बाबूंच्या हेतून कार्यकर्त्यांनी धाडले आमकां थंय की तुमची शेड रेडी आहा. आमी थंय गेल्यानंतर तो सांगूंक लागलो की शेड करून दिल्या ताका की आमकां तेणी काय सांग ना, आमकां तेणी काय पयशे दिवं ना आनी तुमी शेड कशी सोदतात काय म्हणून. आमी परत हे 2दा येयलो, मी आनी कोण गेल्लो ज्ञानेश्वराक विचारलो, अरे ज्ञानेश्वर तूं असो सांगता म्हणून. कोण सांगता काय म्हणालो, आपण दिले म्हणालो ताका पयशे. जर आमी परत म्हणालो तुमी वचान या म्हणालो. अशे 5 फावटी आमकां तेंच्यांनी धाडले पण शेडीचा काही काम जावंक ना. तशेंच आमी परत म्युनिसिपालिटीक एप्लिकेशन केलें की आमी एक टेम्पररी शेड घालता थंय म्हणून. माधव येयलो, सगळे येयले, सगळ्यांनी बघून गेले, इंजिनियर हाडले, सर्वे केले, पण त्याचा काही आतापर्यंत कांयच जावंक ना. आणि त्या खातीर आमी मागीर आनी त्याचं लक्षात काडलो की ही शेड परत जावपाक ना. की प्रत्येक जाणांनी प्रॉब्लेम हेचेर हे केल्ले आहात, एड केल्ले आहात की जो तो इल्लो ते थंय शेड जावंक जायना. कित्याक जावंक जायना हीच आमकां कळना की आमी जर तेंचा काय केला किंवा आमी तेंच्या कोणा मुखार उबे उरचो असाय काय ना. असो हो प्रॉब्लेम आनी आयज पर्यंत आमकां कोणीच हेचो हेल्प करूंक ना. आमी खूब प्रयत्न केले. प्रॉब्लेम आता प्रॉब्लेम म्हणजे आमी आतां निमराक पावसाचे निमराक जावं ऊन सगळं चालू आहा. शेड थंय लायले काय थंय परत गाडये लायतात. म्हणजे आमचो नोटिफिकेशन जाल्लो आसा गेली 15 वर्सां जाली, 15 हेतून जाल्ले आहा. आनी तुवें आमकां काका साहेबान सगळें नोटिफिकेशन करून दिल्लें आहा. पण तेजेर परत आमी प्रयत्न केलो पण कोणीच तेजेर काय लक्ष घालूंक ना. आणि त्या खातीर आमी तेचो मागीर दुर्लक्षच केलो की कोण बाबा आमकां हेल्प करचोच ना म्हणून. कित्याक आमी प्रयत्न करून बघले. तर निवृत्ती साहेबान एकदां विचारलें चला तुमची शेड करून दिता म्हणून. खंय काय प्रॉब्लेम जालो आमीच नको, तोच जाणा.